हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि ग्रामविकास विभागामार्फत IBPSला एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि आदेश दिलेले आहेत की नॉन पेसा जिल्ह्यांचा निकाल लावण्यात यावा असे आदेश त्यांनी दिलेले आहेत। तर नेमकं त्या आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। अभियज्ञ पब्लिकेशन यांनी अभियज्ञ मराठी व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये TCS आणि IBPSनं जे पेपर घेतलेले आहेत 2023 मध्ये त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा माहिती दिलेली आहे। तसंच सर्व टॉपिक अतिशय डिटेल्समध्ये यांनी दिलेले आहेत। तर अभियज्ञ पब्लिकेशन यांनी अभियज्ञ मराठी व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। तर या ठिकाणी पहा 19 जून 2024 चं हे परिपत्र म्हणजे पत्र आहे। ग्रामविकास व पंचायत राज विभाग पुढे काय म्हटलेलं आहे, प्रति असोसिएटेड हेड IBPS कंपनी मुंबई, विषय जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती 2023, पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत। पुढे पहा महोदय, 13 पेसा जिल्हा परिषदांमध्ये 13 पेसा जिल्हा परिषदांमध्ये बिगर पेसा क्षेत्राची स्वतंत्र बिंदू नामावली असल्यामुळे सदर जिल्हा परिषदांमधील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरिता परीक्षा घेता येईल व निकाल जाहीर करता येतील अशी धारणा विभागाने व्यक्त केली होती। सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या 19/6/2024 अन्वये खालीलप्रमाणे अभिप्राय दिले आहेत। त्याच्यामध्ये पहा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरिता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी। आता इथं ही लाईन खूप महत्त्वाची बरं की काय म्हटलेले यांनी, माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरिता परीक्षा घेण्याबाबत। आता यांनी स्वतः जर म्हणलं असेल की 13 जे जिल्हे आहेत जे पेसामध्ये येतात त्यामधील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदाकरिता परीक्षा घेण्याबाबत काही हरकत नाही, तर परीक्षा घ्यायला पाहिजे, फक्त पेसाच्या राहिल्या तर त्या नंतर घेता येतील। तसेच बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी। आता पुढे पहा, सामान्य प्रशासन विभागाच्या सदर अभिप्रायास अनुसरून आपणास कळवण्यात येते की पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचे निकाल जाहीर करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल संबंधित 13 जिल्हा परिषदांना उपलब्ध करून द्यावा ही विनंती। तर असा एक आदेश दिलेला आहे। पाहू आता पुढे काय कार्यवाही होती ते। जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवा तांत्रिक प्रश्नाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवा तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या। आत्ता जे पेपर झाले त्यामध्ये याच्यातूनच प्रश्न विचारण्यात आले होते। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।